प्रकाश साळशिंगीकर आज नरेंद्र दाभोळकर मर्डर केसमध्ये जो निकाल आलेला आहे 20 ऑगस्ट 2013 रोजी जो डॉक्टर दाभोळकर यांचा मर्डर झाला, ज्याच्यामध्ये एकूण 5 आरोपींना केसला पूर्ण सामोरे जावं लागलं। त्या 5 आरोपींपैकी आरोपी क्रमांक 1 वीरेंद्र तावडे यांच्यावर कटक कारस्थान करण्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने। त्यानंतर आरोपी ॲडव्होकेट संजीव पुणालेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। असं सगळं असताना आरोपी क्रमांक 2 आणि 3 शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना 302 आणि 34 खाली दोषी व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि 5 लाख प्रत्येकी दंडाची सुद्धा शिक्षा केलेली आहे। दंड न भरल्यास 1 वर्षाची आणखी एक कारावास होईल असा आज आदेश झालेला आहे। देखिए, ऐसा है कि जो 20 अगस्त 2013 को जो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर इनका जो मर्डर हुआ था ओंकारेश्वर ब्रिज के पास, उस केस में आज फैसला आया है। 5 लोग इस केस में एक्यूज थे। 5 लोगों में से विक्रम भावे, संजीव पुनालेकर और डॉक्टर वीरेंद्र तावड़े, इन दोनों को आज कोर्ट ने एविडेंस ना होने की वजह से एक्विटेड बोला है। उसके बाद जो आरोपी नंबर 2 और 3 है शरद कळसकर और सचिन अंदुरे, जिनको शूटर के तौर पे जिनका रोल दिखाया था, उनको कोर्ट ने उनके खिलाफ 302 प्रूव हुआ ऐसे बताते हुए उनको उम्र कैद की सज़ा दी है और 5 लाख पर हेड उनको फाइन भी उनको जमा करना है। अगर फाइन नहीं भरा तो 1 साल का अलग से सजा होगा। यह सजा सुनाई है। दोषींच्या शिक्षेला तुम्ही आव्हान देणार आहात का? असं आहे की या सगळ्या केसमध्ये सुरुवातीपासूनच पुणे पोलीस असेल, पुणे क्राईम ब्रँच असेल किंवा सीबीआय असेल, यांची वेगवेगळी थिअरी आहे। ही शोकांतिका आहे की ज्या व्यक्तीने आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलं, त्यांच्या खुन्याला तपासण्यासाठी शोधण्यासाठी ब्लँकेटचा वापर करण्यात आला। आधी नागोरी खंडेलवाल, त्यानंतर विनय पवार, सारंग अकोलकर असे 2-2 वेगळे आरोपी दाखवल्यानंतर 2016-2018 मध्ये हे आता जे आरोपी आहेत त्यांना शूटर म्हणून दाखवण्यात आलं। नक्कीच आज जरी दोघांना शिक्षा दिली असली तरी या निकालाचा आम्ही आदर करतो। जी काही सविस्तर निकालाची प्रत आहे ती हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर हा निकाल नक्कीच आम्ही चॅलेंज करणार आणि उच्च न्यायालयात या संदर्भात आम्ही दाद मागणार। सर, यूएपीए जो ड्रॉप किया गया, क्यों ड्रॉप किया गया वो बताइए, और क्या आप इस फैसले को चुनौती देंगे? जैसा कि सबको पता है कि इस केस के बारे में शुरू से ही मीडिया में और सब जगह बहुत तरह से बातचीत चली है। यह इंसिडेंट हुआ उसी वक्त तुरंत कई लोगों ने, वो पॉलिटिशियंस हो या फिर कोई लोग मीडिया वाले हो, उन्होंने फैसला सुना दिया था कि यह इसने किया है या उसने किया है। इस केस में यूएपीए लगा था, लेकिन यूएपीए लगने के लिए जो क्राइटेरिया जरूरी है, टेरर एक्ट के अंडर जो आता है, ऐसे कोई भी यूएपीए के क्राइटेरिया में केस बैठती नहीं है, ऐसे कोर्ट ने कहा है। जो विटनेस सामने आया था, जो चीफ सेक्रेटरी की गवाही हुई, उन्होंने तो यह भी कहा था कि मैंने कोई भी पेपर पढ़े नहीं और मैंने यूएपीए का सैंक्शन दे दिया। उन्होंने ये भी कहा था कि महाराष्ट्र गवर्नमेंट से सैंक्शन लगता है और मिनिस्टर यानी गवर्नमेंट होता है। जब उनको पूछा गया कि मिनिस्टर यानी गवर्नमेंट और वो सैंक्शन देगा, ऐसा कहीं लिखा है क्या, तो उन्होंने कहा कि नहीं, ऐसा कहीं भी लिखा नहीं है। इसलिए सब मायने पे जो यूएपीए सैंक्शन था वो सैंक्शन प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई, इसीलिए यूएपीए से एक्विट किया गया। बिल्कुल, इस फैसले को हम चुनौती देंगे। जो जजमेंट का कॉपी है, डिटेल हाथ में आने के बाद इसको हम चुनौती देंगे। या केसमध्ये एकूण 72 साक्षीदारांची लिस्ट होती। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या दरम्यान त्या दिवशी जे ओंकारेश्वर ब्रिज परिसरात जे लाखो मोबाईल सगळे वावरले होते, त्या सगळ्याचा डेम डाटा पोलिसांनी कलेक्ट केला होता, सीबीआयने कलेक्ट केला होता। असं सगळं असताना देखील कुठल्याही आरोपीचे किंवा कुठल्याही आय विटनेसचे सीडीआर किंवा टॉवर लोकेशन किंवा कस्टमर अप्लिकेशन फॉर्म जे दाखवेल की तो साक्षीदार किंवा तो आरोपी 20 ऑगस्टला गुन्ह्याच्या वेळी त्या परिसरात होता,
असं कुठलंही मटेरियल कोर्टासमोर त्यांनी सादर केलेलं नाही। मग हे लाखो जे स्कॅनिंग केलं गेलं, डम डेटा जे झिरोइन जो रेकॉर्ड केला गेला, ते नेमकं काय झालं हा एक प्रश्न पडतो। दुसरं 72 साक्षीदारांची लिस्ट असताना सुद्धा दिसाडघाई करून फक्त 20 साक्षीदार तपासले। यातनं काय यामागे हेतू होता, कुठल्या प्रकारची घाई होती? अनेक साक्षीदार जे सीबीआयचे पोलीस तपासी अधिकारी आहेत, जे चौहान म्हणून आहेत किंवा क्राईम ब्रँचचे पुण्याचे जे अधिकारी आहेत, अनेक साक्षीदारांना यातनं गाळण्यात आलं। कुठल्याही महत्त्वाच्या साक्षीदारांना इथे आणलं गेलेलं नाही। त्यामुळे हाही प्रश्न उभा राहतो की फक्त आरोपींना शिक्षा देण्यासाठी किंवा घाई करून जजमेंट घेण्यासाठीच हे सगळं केलं गेलं होतं किंवा काय। आमचं आर्ग्युमेंट कोर्टात असं होतं की ही जी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज आहे, पहिली थिअरी सांगते की ह्या 2 आरोपींनी गुन्हा केला, दुसरी आणखी दोघांनी आणि तिसरी ह्या आताच्या आरोपींनी। तर याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की जी पिस्तूल नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडनं मिळाली होती, अगदी गुन्हा घडले त्या पिस्तूलचा जो FSLचा रिपोर्ट आहे, जो दाभोळकरांच्या शरीरात मिळालेल्या बुलेटची मॅच झाला होता, असं असताना सुद्धा पुणे पोलिसांनी किंवा सीबीआयनी त्यांना ह्या केसमधनं वगळलं गेलं। हे असे शेकडो मुद्दे ह्या केसमध्ये होते। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जे तपासी अधिकारी आहेत, असे तपासी अधिकारी एव्हिडन्स सुरू असताना कोर्टाच्या समोर हे सगळं रेकॉर्डमध्ये आहे। एक कागद कोर्टातनं बाहेर पाठवला जातो, ज्याच्या आधारे साक्ष दिली होती। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणे गडबड ह्या सगळ्या प्रकार होती। परंतु आज माननीय सत्र न्यायालयाच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आल्यात। सत्र न्यायालयाने 3ही आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि अन्य 2 आरोपींच्या विषयामध्ये डिटेल जजमेंट आल्यानंतर आम्ही त्यात चॅलेंज करू। 3 वेळा आरोपी बदलले गेले या खटल्यामध्ये, हा तपास भरकटलेला असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच कुठलाही गुन्हा घडल्यानंतर लगेचचा जो कालावधी असतो हा पुरावा मिळवण्यासाठी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी महत्त्वाचा असतो। लगेचच्या कालावधीमध्ये योग्य दिशेने जरी तपास करणारे अधिकारी सक्षम असले तरी तपास न केल्यामुळे पुरावा भरकटल्याची शक्यता असू शकते। सर एक इंग्लिश में आप फक्त जन्मठेपेची शिक्षा तुम्ही समाधानी आहात काय निकालावर? असं आहे की सविस्तर जजमेंट हातात आल्यानंतर हा चॅलेंज करायचा किंवा कसं हे आम्ही ठरवू। नक्कीच आम्ही समाधानी नाही आहे, पण न्यायालयाचा आम्ही आदर करतो। निर्णयाची प्रत पाहून पुढची दिशा ठरवू। नाही, असं आहे, ह्या केसमध्ये UAPA लावला होता। UAPA म्हणजे टेरर ऍक्टचा आहे। 120B यामध्ये होता कॉन्स्पिरसी। जर सगळ्यांनी मिळून कॉन्स्पिरसी केली अशी जर केस होती 3 सुट्ट्या, याचा अर्थ काय? त्यामुळे सविस्तर पाहायला होतं। नाही, त्यामध्ये असं आहे कोर्टाने शिक्षा दोघांना दोषी आहे असं सांगितल्यानंतर सविस्तर जजमेंट आजच मिळणार आहे। त्यांच्या विरोधात पुरावे मिळाले दोन्ही शूटरच्या असं कोर्टाने सांगितलं आणि त्या आधारे दोषी ठरवलं। आणि दोषी ठरवल्यानंतर कोर्टाने सांगितलं की तुम्ही शिक्षेवर आर्ग्युमेंट करा। 302चे दोषी म्हणजे 2च प्रकारच्या शिक्षा आहे, लाईफ आणि डेथ। अशा वेळी आम्ही आर्ग्युमेंट केलं की ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस नाही आहे। कुठले ब्रुटॅलिटी किंवा जे काही मार्गदर्शक तत्वे सुप्रीम कोर्टाचे आहे रेअरेस्ट ऑफ रेअर केसचे, हे यामध्ये नाही आहे। त्यामुळे ते ऐकून तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल हाती आलेला आहे आणि सर्वप्रथम हा निकाल तुम्ही सर्वांनी ABP माझावरती पाहिलेला आहे। या संपूर्ण प्रकरणातला निकाल काय आहे तर वीरेंद्रसिंग तावडे ज्याच्यावरती कट रचल्याचा आरोप होता त्याला निर्दोष ठरवण्यात आलेला आहे। संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात सुद्धा आरोप सिद्ध न झाल्यामुळे ते दोघेही निर्दोष आहेत, पण ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्याचा आरोप होता ते शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होत असल्याचं म्हणत या दोघांना सुद्धा सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा निकाल सर्वप्रथम ABP माझानं प्रसारित केला। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची।